मुंबई के मोतीलाल नगर में जारी अवैध होटलों को लेकर मुंबई में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का अजित पवार गुट आक्रामक हो गया। अजित पवार गुट की ओर से माढ़ा और पुलिस प्रशासन के खिलाफ विरोध आंदोलन किया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट ने आज मुंबई में माढ़ा और पुलिस प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का आरोप है कि मोतीलाल नगर के आवासीय परिसर में अनधिकृत होटल और लॉज चलाए जा रहे हैं। इसे लेकर कई बार पुलिस प्रशासन और माढ़ा प्रशासन से शिकायत की गई, लेकिन अब तक कोई कार्रवाई नहीं की गई है। इसलिए राष्ट्रवादी की ओर से यह आंदोलन किया गया। आम्हाला आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, कारण हे आंदोलनाच्या पूर्वी त्यांना देखील आम्ही पत्र दिलेलं। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आणि सर्वांच्या निदर्शनात आणून हा मोर्चा घेतला गेला आहे। गेले 3 महिने सातत्याने माझ्या वॉर्डाचा अध्यक्ष राजू शिंदे आणि आमचे सर्व सहकारी मिळून आम्ही हे सगळं करतोय। आम्ही आमचे कार्याध्यक्ष नलावडे साहेबांना काही दिवसापूर्वीच सांगितलं की साहेब हे असं असं चाललंय, कुठेतरी चाल ढकल होते। तर साहेबांनी लगेच आम्हाला आदेश दिला की लवकरात लवकर आपण आंदोलन घ्यायला पाहिजे, कारण जोपर्यंत आंदोलन घेत नाही तोपर्यंत हे जागेवर राहणार नाही। लागली साहेबांनी मुंबईचे अध्यक्ष आमचे समीर भाऊंना कळवलं आणि हा आज आंदोलन घेतलं आहे। हा एक साधा स्वरूपातलं आंदोलन आहे, पण येत्या काही दिवसात ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर ह्या आंदोलनाचं तीव्र आंदोलनाच्या रूपात होईल हे निश्चित तुमच्या माध्यमातून मला सांगा। हॉटेल्स आहेत आणि ताई या हॉटेल्समध्ये कपल्स येतात 1-1 तासाचे आणि ते तिकडे निघून जातात। ह्या 1-1 तासाचे कपल्स रात्री 12च्या नंतर बिअर बारवाल्या तिकडे उभ्या राहतात। साहेब असं वाटत असेल तर आम्ही इकडनं घरं सोडून जातो, संपूर्ण रेड लाईट एरिया बनवून टाका। आपण स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं, पत्रव्यवहार काय केला आहे? आता ह्या सर्व पार्ट्यांनी केलेलं आहे, ऑलरेडी केलेलं आहे, या सर्वांनी केलेलं आहे। म्हाडाचा अधिकार आहे, म्हाडाने यावं आणि ते म्हणजे जे कारवाई करावी एवढीच आमची इच्छा आहे। आम्ही म्हाडावर क्लेम नाही करत आहोत, म्हाडा आम्हाला आमचा मालक म्हाडाच आहे, पण महत्त्वाचं म्हणजे काय हे जे घाणेरडे धंदे आहेत ती बंद करा। हे घाणेरडे धंदे बंद करा, याच्या घरच्या शेजारी आहे। आम्हाला घराच्या भारू भरायला पण असं कसं तरी वाटतं आम्हाला। रात्रीच्या वेळी तर काय सांगताच येत नाही, एवढी भयान परिस्थिती असते रात्रीची। गोरेगाव पश्चिमच्या सिद्धार्थनगर विभागामध्ये जे चित्र उभं राहिलेलं आहे हे अत्यंत चिंताजनक आहे। रेड लाईट एरिया सदृश्य परिस्थिती तयार करण्यामध्ये त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली प्रोटेक्शन देणारी जी शासकीय यंत्रणा आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी महायुतीतला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे आमचे पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या आदेशानुसार आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तर पश्चिमचे श्री अजय विचारेजी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी यांच्या माध्यमातून हा निषेध मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। आपण याची तक्रार कुठे दिली होती का? याची तक्रार आमच्या तालुका अध्यक्षांनी, जिल्हाध्यक्षांनी, आमच्या महिला तालुका अध्यक्षांनी, युवक अध्यक्षांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दिली, माडाला दिली आणि दिल्यानंतरही त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही। मी पोलिसांना या ठिकाणी नम्र आवाहन करणार आहे, म्हाडाच्या अधिकाऱ्यांना करणार आहे की ज्या ठिकाणी ज्या चाळीमध्ये जवळजवळ 8-10 ठिकाणी हे काम चालू झालेलं आहे, 50-60 हजार रुपयाची भाडं त्या ठिकाणी 3-3 लाख रुपये भाडं देऊन लोकांना पैशाचा आमिष दाखवून जे चाललेलं आहे हे अत्यंत घृणास्पद आहे आणि ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी उद्याचे चांगले दिवस राहणार नाही आहे। आपण उद्या ज्या ठिकाणी ही वेळ येऊ नये परमेश्वर कृपेने की ज्या ठिकाणी हे काम चालू आहे रेड लाईट एरिया त्या ठिकाणी आम्ही पोलिसांसमोर आम्ही ठिय्या आंदोलन ते बंद करेपर्यंत आम्ही बसायला आम्हाला भाग पाडू नका।